बारामतीत अजित पवार यांनी दमदार कामगिरी करत सत्ता राखली असली तरी याच बारामतीमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी एका तरुणीने केली आहे। या तरुणीने अजित पवार यांचं आव्हान लिहिलेल्या भेदात थेट सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा पराक्रम करून दाखवलाय। शिवाय पेशानं वकील असणाऱ्या या तरुणीने जनतेच्या न्यायालयात मात्र मोठा विजय मिळवत अनेक वंचितांच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून दिले। दरम्यान अजितदादांना त्यांच्याच होम ग्राउंडवर एका तरुणीचा हा विजयी दणका हा पुढील काळात विचार करायला लावणार आहे। त्यामुळे आता अनेकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे की ही तरुण नगरसेविका नेमकी आहे तरी कोण, तिचा विजय इतका महत्त्वाचा का आहे। चला तर या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यात काल नगर परिषद निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आणि या निवडणुकीत महायुतीची कामगिरी दमदार राहिली आहे। पण त्याचबरोबर या निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना हादरे देत युवकांनी आपली ताकद दाखवून दिली आहे आणि याला बारामती देखील अपवाद नाहीये। बारामतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करत सत्ता राखली आहे, पण दुसरीकडे मात्र याच बारामतीमध्ये प्रस्थापितांना धूळ चारत ॲडव्होकेट संघमित्रा चौधरी यांनी इतिहास रचत त्या सर्वात तरुण नगरसेविका देखील ठरलेल्या आहेत। त्यामुळे इतिहासात पहिल्यांदा बसपाच्या हत्तीने बारामती नगर परिषदेमध्ये एंट्री घेतली आहे। संघमित्रा चौधरी या बसपाचे महाराष्ट्र महासचिव काळूराम चौधरी यांच्या कन्या असून त्या प्रभाग क्रमांक 14 मधून पहिल्यांदाच निवडणूक लढवत होत्या। पण पहिल्याच निवडणुकीत त्यांनी मोठ्या नेत्यांना धूळ चारत जबरदस्त विजय मिळवलाय। त्यामुळे हा निकाल पारंपरिक राजकारणाला जोरदार धक्का देणारा ठरलाय। शिवाय संघमित्रा या पेशाने वकील आहेत। मुंबई आणि दिल्लीत त्यांनी वकिली करत आपली एक वेगळी ओळख देखील निर्माण केलेली आहे। त्यांचे वडील काळूराम चौधरी हे गेली 30 वर्ष पवारांच्या राजकारणाला विरोध करतायत, पण त्यांना जे यश आजवर मिळालं नाही ते त्यांच्या मुलीने पहिल्याच निवडणुकीमध्ये मिळवून दाखवलंय। दरम्यान बसपामध्ये देखील मोठे बदल झालेत। मायावती यांनी पक्षाची जबाबदारी आपल्या भाचे आकाश आनंद यांच्याकडे दिली आहे। त्यांच्या युवा टीममध्ये संघमित्रा चौधरी यांचा समावेश आहे। त्यामुळे पुढच्या काळात त्या बसपाच्या राज्याच्या राजकारणातही सक्रिय दिसणार असं चित्र आहे। तर बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांना साधा भोपळाही फोडता आलेला नाहीये, पण बसपाने मात्र सगळ्यांचे अंदाज चुकवत मोठा विजय मिळवलाय आणि अनेक राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसलाय। दरम्यान नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच काळूराम चौधरी यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरत अजित पवारांना आव्हान दिलं होतं। यावेळी त्यांनी 10,000 रुपये आणि 1 BHK घर प्रत्येकाला देऊ अशी विचित्र घोषणा देखील केली होती, जी चांगली चर्चेत देखील आली होती। त्याचवेळी चौधरी यांनी संघमित्राला प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी दिली। संघमित्रा राजकारणात नवख्या होत्या, पण वडिलांची तळमळ आणि गेल्या 3 दशकांचा संघर्ष त्यांनी जवळून पाहिला। त्यामुळे त्यांनी थेट मतदारांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेतले। फक्त आश्वासन न देता हा प्रश्न आपण कसा सोडवणार हेही त्यांनी लोकांना समजावून सांगितलं आणि हेच त्यांच्या प्रचाराचं एक वेगळेपण ठरलंय। निवडणूक प्रचारादरम्यान संघमित्रा नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचार सांगायच्या। बाबासाहेब म्हणाले होते की देशातील तरुण आणि शिक्षित लोक जर राजकारणात आले नाहीत तर अशिक्षित लोक त्यांच्यावर राज्य करतील आणि विकासाची गती ही खुंटेल। हाच विचार मनात ठेवून आपण निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि तेव्हाच त्यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला होता। विशेष म्हणजे निकाल लागण्याआधीच त्यांनी सभेत हा दावा केला होता आणि मतदारांनी देखील आपला विश्वास दाखवत अवघ्या 21 वर्षांच्या पण कामाची हमी देणाऱ्या या तरुणीला मोठ्या मताधिक्याने विजयी केले। विजयानंतर लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर आपल्या त्या भाषणाचा व्हिडिओ देखील आणि फोटो पोस्ट करत संघमित्रा यांचं अभिनंदन केलं। नियोजनबद्ध प्रचार आणि लोकांच्या मनाला भिडणारा जाहीरनामा, विकासाची ठोस दिशा आणि ओबीसी, SC, ST अल्पसंख्याक बांधवांसाठी झटणारे काळूराम चौधरी यांच्या वैचारिक संघर्षाला अखेर यश आलं असं हाके यांनी म्हटलंय। दरम्यान मुलीच्या विजयानंतर काळूराम चौधरी यांनी अजित पवारांना थेट इशारा दिलाय। झोपडपट्टी मुक्त बारामतीची सुरुवात प्रभाग क्रमांक 14 पासून करा, नाहीतर आम्ही सहयोग समोर बसून राहू असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। तर दुसरीकडे संघमित्रा चौधरी यांनी देखील ठाम शब्दात प्रतिक्रिया दिली आहे की 5 वर्षांनी जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा प्रभाग क्रमांक 14 पूर्णपणे बदललेला दिसेल असं सांगत त्यांनी आपल्या विकासाच्या निर्धाराची ग्वाही दिली आहे। दरम्यान दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढत्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी ही कविता अनेकदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी वापरली जाते, पण त्याच पवारांच्या बारामतीत गेली 3 दशकं संघर्ष करणाऱ्या काळूराम चौधरी यांच्यासाठी देखील ही ओळ तितकीच तंतोतंत बसतीये। आपल्या मुलीच्या विजयानंतर मिळालेला आनंद काळूराम चौधरींसाठी जणू नारळाच्या पाण्यासारखा गारवा देणार आहे।
तर संघमित्रा या लढवय्या लेकीसाठी वडिलांचा संघर्ष म्हणजे एक बुलंद आणि प्रेरणादायी कहाणी आहे। म्हणूनच बाबांच्या संघर्षाचं फळ मला मिळालं म्हणून मी जिंकले असं म्हणत संघमित्रांनी बाप लेकीची घट्ट बॉन्डिंग सगळ्यांसमोर देखील दाखवून दिली आहे। बारामतीत अजित पवारांची पकड अजूनही मजबूत असली तरी या निवडणुकीत 6 ठिकाणी राष्ट्रवादीला बसलेला फटका शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरतोय। राष्ट्रवादीच्या विरोधात 6 उमेदवारांचे विजय हे अनेक अर्थांनी वेगळे आणि महत्त्वाचे आहेत। अंतर्गत नाराजीमुळेच अजित पवारांना बारामतीतच धक्का बसल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किरण गुजर यांचे बंधू जितेंद्र गुजर हे निवडणुकीच्या रिंगणात होते। या लढतीकडे भाजपपासून काँग्रेसपर्यंत सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र तरुण उमेदवार यशपाल सुनील पोटे यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवत जितेंद्र गुजर यांचा पराभव केला। निकाल अपेक्षित असला तरी त्याची चर्चा मात्र शहरभर जोरात झाली। अजित पवारांची उमेदवार निवड चुकल्याची ही पावती असल्याचं देखील बोललं जातंय। राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा अनिता गायकवाड यांना अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला। त्यांच्या प्रभागातून अपक्ष उमेदवार संपदा बनकर यांनी विजय मिळवून आपली ताकद दाखवली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माजी नगरसेविका आरती शेंगडे यांनीही आपल्या प्रभागातून विजय मिळवला असून त्यामुळे शरद पवार गटाचं नगरपालिकेत अस्तित्व टिकून राहणार आहे हे देखील दिसून आले। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वनिता अमोल सातकर यांनी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलीचा पराभव करत वेगळी ओळख निर्माण केली। त्याचबरोबर अपक्ष उमेदवार निलेश इंगुले यांचा विजय देखील विशेष चर्चेत राहिलाय। माजी नगरसेवक असलेल्या इंगुले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आणि विजयानंतर आपण नेमकं कुठे चुकलो हे अजितदादांना विचारणारा अशी थेट प्रतिक्रिया इंगुले यांनी दिली होती। या सगळ्या निकालांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते, ती अशी की बारामतीत अजित पवार यांचा चेहरा नसेल तर राष्ट्रवादीची वाट बिकट होते। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवेळी अजित पवारांनी कबुली दिली होती की मी उभा राहिलो नसतो तर पॅनल पडलं असतं। त्यामुळे दादांनंतर बारामतीत संघटना कोण चालवणार किंवा सक्षम नेतृत्व कोणाकडे आहे याबाबत एकवाक्यता नसल्याचं चित्र समोर येतंय। बारामतीचा सिंगापूर करू अशी घोषणा करणाऱ्या शहरात आता इतर सहजन कसा प्रतिकार करणार आणि 35 जणांच्या बहुमताचा सामना कसा करणार हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच। दरम्यान संघमित्रा चौधरी या आकाश आनंद यांच्या यंग टीम मधील आहेत, त्यामुळे राज्य पातळीवर त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात बसपाचा झंझावात उभा राहणार का किंवा तो उभा करण्यासाठी संघमित्रा नेमकं काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 14 मधील मतदारांनी दाखवलेला विश्वास संघमित्रा कसा पूर्ण करतात हे तर येणारा काळच दाखवेल। मात्र याबाबत तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।